आम्हाला कोण होता नागपुरामध्ये सहारा देणारा? आमचा एक अजूनही म्हणतो मी, माझा एकटा घर असल्यासारखी आहे. पोराला सुट्ट्या लागल्या ना, हे या बीकेमुळे तो पोरगा बिघडून जाईल. मग लागल्या सुट्ट्या माझी पण नाही जवळ येते. आणि पोरगा ऐकत नाही जावई कोणाला. आणि थोडसा काही म्हणाला गेला ना तर हेच रागायला येऊन येते का कोणाला बाप नाही म्हणून बोलते. काय नाही जावं आपल्या घरी जायला खाणं सुट्ट्या. कोणाचं सहन बी नाही होती नाही. तुला मला माहित आहे ना, तिला सहन नाही कुणाचे म्हणले बोलले ती गोष्टी कातच रडते म्हणते. डोक्यावर टेन्शन लागतच घेते. टेन्शन घेतल्यानं काही नाही हो, आपण सांभाळून घ्यावं लागते. आता असं थोडी आहे. हे तर असं वाटते माझ्या पोरीच्या डोक्यावर किती वजन झाला होता माझ्या आशाच्या. माझ्या पोरी कसं सांभाळलं नसल. एवढी मोठी कण आली होती तिच्यावर. मग माझ्या पोरीनं कसं सांभाळलं. पण त्या पोरीनं मला सांगितलं नाही असं करून कोणत्या गोष्टी. रात्रभर माझी पोरगी त्या माणसाच्या वेळी झोपत नव्हती. त्या रूममध्ये मग पोरी घेऊन फिरली आई म्हणते. पण तुला त्या डोक्यात टेन्शन येईल म्हणून मी सांगितले मला पोरी कशी त्या गोष्टी आम्हाला माहीत झाला तर सुरक्षेला ठेवलं नसतं तिथे. बरोबर वाचतो म्हणतात त्यावेळेस. तो त्यानं केलं नाही होतं मी वाचता. पण मी नाही म्हणलं. आपल्या घरी नाही आला आपण. आज ठीक आहे म्हणलं, तुझी बायको नाही तर म्हणजे तुझी बायको आली माझी पोरगी इथं आहे तर कसा होईल तिचा म्हणलं. मग कसा होईल म्हणलं. मग ते कामाला म्हणलं तुम्ही आपल्याच घरी बरी होती. ते आता दिवस काढून घेईल म्हणलं ते. आहे आता बरोबर आहे ते काही तमाशे नाही आता. त्याची अक्कल त्याला येत आहे आता. आणि एक दिवस घरी बी नाही राह आता. साखर कारखाना चांगला जोरात चालू झाला म्हणजे आता 12 घंटे ड्युटी लागली नाही याची. त्याची सुट्टी आहे काही दिवस नाही. हो 8 घंटे ड्युटी 4 घंटे ओव्हर टाईम. सुट्टीच नाही भेटा यायला आता. नाही मी म्हणतो कधी सुट्टी नाही घेत का कधी घर कामावरच गेले म्हणते असतं. मी म्हणतो म्हणते कधी कधी का सुट्टी येत नाही. सुट्टी घेऊन का करू पैसे नाही कटत का असे म्हणतात म्हणते ते. म्हणून वाटू द्या करू दे म्हणजे. सुट्टी घेऊन गावात हिंडत इकडे तिकडे नव्हतं बाई भेटते आणखी. सकाळी सुट्टी आपल्या वावरावरही जाते ना, पावळी पुळी करून येते ना कामावर जाते. असं आहे हलकायचा जी असं नाही आहे असं नाही. पहिलीपासूनच आहे हलकायचा. कोणतीच सणी आली त्याच्या मागे ते ऍक्सिडेंट झाला आणि ते सणी ते एवढं चक्रच होता. सोमवारी येणार होतो तुमच्या घरी. आम्ही येतो ठरवून लवकर लागते. कमी वेळात जायचं मला जाताना मला सकाळच्या घरी तो काय सांगू तुम्हाला. तिनं आम्ही किती 10 वाजता गेलो तर 4 वाजता केमो लावलं. केमो रात्री जास्त 11 वाजता लावायचा होता. दवाईच नाही आल्या म्हणून देणार हलवला त्या पोरीला. 4 वाजता केमो चालू केलं तर 8 वाजत आले तरी केमो नव्हती संपवते. तिला म्हणून गेलं तर बाई तुला केमो संपवायचं नसेल तर काढून भेटून दे. मला केमो नको लाव. माझी लावायची त्याचं पहिलं सांगावं आम्ही त्याची व्यवस्था केली नसतो. म्हणून तिनं 7 वाजतापासून जीवनाला चालू केलं. ते 8 वाजताच्या बिलकुल अंदरमध्ये त्याला फोटो काढला म्हणून सुट्टी भेटली. आम्ही निवडून किती 9 वाजता निवडून येतो. 8 वाजता निवडून 10 वाजता पोचले. तेव्हा रात्री तरी कशी याल तुमच्या घराला. तिला काय काय रस्ता माहीत होईल द्यायला रात्री येऊन मुलाला जायचं नाही. नाही ना ते तिकडे नाही ते आहे कुठून पाहिजे नाही चालेल तिकडे. कॅन्सर ठीक झाला का? कॅन्सर ठीक झाला? जागा नाही आहे आता नाही जायला जागा जायला. नाही काय ना गडी 23 रुपये मेट्रोमध्ये बसवा एवढ्या नाही. टेस्टिंग म्हणजे प्रकाश आपण बाकीचे फोन केला जयप्रकाश जवळ पडते.
13 रुपये तिकीट आहे ट्रेनची. सरळ होतं भाऊ. मग का तर? हे आपल्यालाही तकलीफ नाही तेही तकलीफ नाही. गौरव येईल म्हणे ना, कधी येत आहे का? कुठे यायचं तर नाही, नाही ना. नागपूरला. नागपूरला आता आला असता तर त्या दिवशी माझ्याबरोबर त्या दिवशी येणं होत होतं, त्याला सोडून दे याला तुमच्या घरापर्यंत आणून असा होता. तर त्याच्या मित्र गावाला गेला तो आलाच नाही. विरोधाचा तुमचा होतो ते नागपूरमध्ये राहायचे. त्याचा गेट पास झाला तिला इंदूला सीबी म्हणली आहो. बाय तू टेंबरीला जाते ठीक आहे, तुझा माहेरच आहे म्हणून. तर तसाच म्हणलं नागपूर बी माहेर समजायचा. म्हणलं नाही एक वेळ टेंबरीला जाता तुम्ही नागपूरला जातो म्हणायचा. म्हणलं तशी मी येतो पण फोन केलीस तर तुला घ्यावं कोणी येणार नाही का? म्हणलं मनोरंजन होते म्हणलं. मागे आली हे गोष्ट बोलली मी तिला, आणखी किती समजून सांगितली मी तिथं सांग. तुम्ही तर गावामध्ये राहिले, माझ्यापुरतं नागपूरमधून कुठे गेले नव्हत्या म्हणलं. सडक मला आपल्यालाच घरी गेल्या त्या विचारे. घेऊन या ना त्या डॉक्टर. राहतोच म्हणून कोणी नसता घरी तर नाही ना, डोक्यामध्ये पूर्ण भूत भरवलं आहे. तर डोका नाही का चक्रावून जाते त्यावेळी. हे आपल्या मनातली जे आहे ना, खाली गेली येते ना. हा ते मनातलं हे आहे ना टेन्शन, ते डोक्यात नाही गेलं पाहिजेत ना. तुम्ही तर असे म्हणता माझा त्यावेळेस तो झगडा मचे ना, तर घराजवळचा ना डोकसा भनभन करीचा मोठा लागे माझा डोका. झोप नव्हती येत मला, का करू? पण मी त्या आजूबाजूच्या ज्या बाहेर माझ्या घराजवळच्या, तर त्याला माझी सवय माहीत आहे. काकू कशी आहे म्हणून. हो कमी जास्त झाला थोडंसं तर धावत येते बसतेत माझ्याजवळ. मी कोणाच्या घरी नाही तर माझ्याच घरी येऊन बसते त्याला. तेथे नागपूरला आला 150 रुपयात झाला. 200, 300, 600 रुपये ते. मग त्या दवाखान्यापर्यंत 40 रुपये आठवून लागते. आता मी आजारी तर मला सांगितली नाही ना 700-800 रुपये चालली बा म्हणून. सर काकू कुठे गेली? त्याला लागलाय घराला काकूच्या. थोडीशी कडी लावून कुठे गेली, थोडीशी कुलूप लावून कुठे गेली, तर काकू कुठे गेली म्हणून दारा करत पाहिजे. त्याला माहित नसेल ना पोरगी बाल झाले. कोणाला सांगितले काही सांगून द्यायला हक्क नाही आहे. माझ्या समोरची नाही बोलली तुम्ही. ललिता फक्त ललिताला माहिती. ललिताला ना त्या दुकानदार त्या अशा तर 2-3 दिवस आधीच नाही गेला तर तिला तर सांगितलं. स्वयंपाक झाला का? नाही खालचा सकाळपर्यंत ते सांगितलं घेऊन राहते. आजपासूनच येणे चालू होतं समजायची. जिरतलं नाही का येऊन जाते. तर मग सकाळी उठला कोमट पाणी केलं मग जाते. पण तो बकऱ्याची खासियत आहे ना, त्या चांगला बकरा असेल येते नाही बा. आता बकऱ्याची एक चट्टा नाही आमच्या इकडं नाही त्या आम्ही मटण खाल्ली. बकऱ्याची भाजी तुमच्याकडे किलो असेल ना.
खातोस तिकडं दुसरी भाजी नाही माय कोणी गं? सकाळी वांगाचं रात्री वांगाचं दिवस निघत वांगा आता गेलो त्या दिवशी वांग्याचीच भाजी आम्ही गेलो लवकर सकाळी गेलो 12 वाजले आम्ही तिथं गेलो तर जेवण काय घेतलं जेवायला बसलं नाही का आनंदाची नाही खावं नाही म्हणजे आज सरकवलं म्हणजे बाजूला एकजण आमच्या सोबत होते ते जेवण बसले तर त्याचे त्या कामाची एवढी तुरतूर पडली असत चांगली ती पडली शिकली याला आला तर कंटाळा मग संध्याकाळी लग्न किती वाजता लागला रात्रीचे 11 वाजता लग्न थंडी म्हणते मी त्याच्याकडे कसेच लग्न लागतं रोजचे 2 ग्लास घेते का तू? संध्याकाळी वांग्याचीच भाजी आणि तो बरं का म्हणते मी आता जेवतच नाही म्हणजे आता म्हणते आणि बरं ना दुसऱ्या सकाळी ते वांग्याची भाजी नाही, हे तुला रस्त्यावर मला काय खोटे? दुसऱ्या सकाळी भाजी आता त्याची गिराईक किती असतं ना? आमच्यासोबत आली होती त्या माहिती दीडशे. तिकडेच आहे गोटे येतात काय इथं म्हटलं दीडशे. इथं काही जेवायचं नाही मग साबरबानी करू म्हणजे आपण जाऊ चांदपूरला मंदिर चांदपूरच्या बजरंगबली पाहणार त्याचं दर्शन करून तिला रेल्वे रोडला का मला वाटतं? भरपूर वर आहे म्हणजे तिच्या भाषा सुनं ना भाषाच्या बायकोनं शिमला मिरचीची भाजी भेंडीची भाजी वरण भात पोळ्या छान स्वयंपाक करून ठेवला भजी गेल्याबरोबर तिने गरम गरम भजी एक आणलं तिथे हे पोट भरून जेवलं जेवलं आमच्या